आता जसं तुम्ही उल्लेख केला की कापसामध्ये डवरणी किंवा बाकी आंतरमशागत आहे, तर याचा वापरच नाही फक्त, तर त्याचे परिणाम पण खूप चांगले आहेत. बरोबर. म्हणजे जी आंतरमशागत झाल्यामुळे कपाशीचं उत्पादन वाढण्याची जी काही मदत होते. बरोबर परंतु एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, कपाशीला पाते लागण्यापूर्वी हे आपल्याला करायचे. बरोबर कपाशीला पाते लागायला चालू झाल्यानंतर जर आपण काही मशागत करायला जाल तर ते डिस्टर्ब होईल, त्याची बरोबर. मुळे डिस्टर्ब होईल आणि मग पातेगळ किंवा कमी पाते लागणं, तुम्हाला कपाशी चांगली दिसेल, झाड चांगलं हेल्दी दिसेल, तर ती एक काळजी घ्या. मग कपाशीला पाते लागण्यापूर्वी म्हणजे साधारण 25-30 दिवसापर्यंतच आपल्याला ही मशागत संपवायची, आंतरमशागत, बरोबर वापसा असो किंवा नसो. आता बऱ्याच वेळेला अशी पण समस्या येते की कपाशीचं क्षेत्र मोठं आहे, जरी घरची बैल आहे किंवा घरचं यंत्र आहे, मग त्यावेळेस आपल्याला क्षेत्र जास्त कव्हर होत नाही, बरोबर किंवा पावसाने पण उघडीप दिली पाहिजे, वापसा बरोबर आला पाहिजे. बरोबर मग त्यावेळेस आपल्याला एखाद्या दुसऱ्या प्लॉटला जर रासायनिक नियोजन करायचे तर त्यासाठीचा हा पर्याय आहे. बरोबर कारण कापसाचे तणनाशक महाग आहे, पहिला विषय. हा. तुम्ही तणनाशक वापरण्यापेक्षा जी काही आंतरमशागत जर बैला करवी किंवा मजूर तर लावू शकत नाही, बरोबर. मजुरांनी इतकी तर खर्च करायचा नाही, पण जर असं काही यांत्रिक पद्धतीने केलं तर ते तुमच्या उत्पन्नात भर टाकेल, थोडासा खर्च वाढेल. मग रासायनिककडे आपल्याला कधी जायचंय, तर अशी काही समस्या आली, मर्यादा आल्या तर जायचं. बरोबर तेच त्याच्यामध्ये एक आणखीन एक मी फायदा सांगेन. जेव्हा हो. आपण आंतरमशागत करतो त्यावेळी एक चांगलं काम काय होतं, दोन गोष्टी होतात. जे आपल्याला झाडाला भर लागायचं काम आहे ते होतं आणि अगदी त्याच्यामुळे बरोबर. कुठं ना कुठं जे आपला झाडाचा बुंदा आहे किंवा जे मेन खोड आहे हो. त्याला पण सपोर्ट मिळतो, त्याचं डॅमेज होत नाही आणि पुढे चालून ह्या भरीचा जो फायदा आहे तो फार मोठ्या प्रमाणावरती ह्या पिकाला मिळतो. जर काही काही प्रमाणात आपण बघितलं असेल कापसाचं पडण्याचं प्रमाण वाढतं जर पाऊस जास्त झाल्यानंतर, तर ते सगळं कंट्रोल करायला जी सुरुवातीची तुमची जी आंतरमशागत आहे ती तुम्हाला फार फायदेशीर ठरू शकते.